हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 64. अंजली, दरवाजा उघड. तिचे वडील जोरजोरात दरवाजा ठोठावत म्हणाले. पटकन अंगावर कपडे चढवत तिने दरवाजा उघडला. तिने दरवाजा उघडताच तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. किंचाळलीस का? खोलीत चौफेर नजर फिरवत त्यांनी अंजलीला प्रश्न केला. अंजली एक टक त्या ठिकाणी बघत बसली होती जिथे संग्राम लपला होता. वडिलांना संग्रामबद्दल सांगून टाकण्याच्या तयारीतच ती होती. आता पुढे पण आपले वडील त्याच्यासोबत कसं रिॲक्ट होतील ह्याची भीती तिला वाटू लागली होती. ती ज्या ठिकाणी बघते त्या ठिकाणी तिच्या वडिलांनी नजर टाकली. अंजली घाबरली म्हणजे तिथे नक्कीच कोणीतरी आहे अशी खात्रीत अंजलीच्या वडिलांना झाली. धकधक धकधक. अंजलीच्या हृदयाची होणारी धडधड तिलाच स्पष्टपणे जाणवू लागली होती. आप्पा, कॉक्रोच! अंजली बेडच्या दिशेने बघून मोठ्याने ओरडली. तिचे वडील तिच्या जवळ आले. वडिलांना खोटं खोटं घाबरून दाखवतच ती म्हणाली, तिथे बेडमागे कॉक्रोच गेला. मगाशी मी त्याच कॉक्रोचला बघून घाबरली. तुम्ही तेथील कॉक्रोच गेलं का बघा. अंजली, तू कॉक्रोचला घाबरतेस अजून? अंजलीच्या वडिलांनी डोक्यावर हात मारून घेतला. खूप मोठं कॉक्रोच होतं ते. मन तर करत होतं की इंजेक्शन हातात घेऊन त्याच्यावर अटॅक करू, पण घाबरली मी थोडी आणि मी किंचाळली तसं ते तिथून पळून पण गेलं, अंजली म्हणाली. नजर मात्र जिथे संग्राम लपला होता तिथेच होती. अंजली आपल्यालाच कॉक्रोच बोलते ह्याची जाणीव संग्रामला सुद्धा होत होती. तिने दिलेल्या त्या कॉम्प्लिमेंटवर त्याने जरा जास्तच मनावर घेतलं होतं. कधी एकदाचं तिच्या ह्या कॉम्प्लिमेंटवर आपण उत्तर देतोय असं त्याला झालं होतं. आपल्या वडिलांची समजूत काढत अंजलीने त्यांना रूमबाहेर केलं. दरवाजा लॉक करून ती मागे वळणार तोच सम्राटच्या भारदस्त छातीवर येऊन ती धडकली. तिचे दोन्ही हात कमरेमागे त्याने नेले. नजर अगदी तिच्या नजरेत रोवत त्याने तिला हलकेच वर उचलली. तिचे नितळ पोट अगदी त्याच्या पोटाला चिकटून होते. श्वास घेताना दोघांच्याही पोटाच्या होणाऱ्या हालचाली एकमेकांना स्पर्शून जात होत्या. संग्रामने तिला थोडंसं आणखीन जवळ ओढलं. तसं पोटाच्या होणारी हालचाली थांबल्या आणि श्वास घेताना तिची छाती फुलून निघत होती. तिचे पाठी धरलेले दोन्ही हात त्याने एका हातात अगदी घट्ट पकडून धरले होते. दुसरा हात तो तिच्या केसांवरून फिरवू लागला. हळूहळू तो हात गालावर येऊन थांबला. इतक्या वर्षांनी त्याचा तो स्पर्श तिला सुखावत होता. आपण कसं रिॲक्ट व्हायला हवं हे सुद्धा तिला कळत नव्हतं. त्याच विचारात ती हरवून गेली होती. डोळे तिने घट्ट मिटून घेतले. अजूनसुद्धा तशीच दिसतेस जशी आधी होतीस. व्हॉट कॅन वी कॉल फिमेल व्हर्जन ऑफ कॉक्रोच? संग्रामने असं म्हणताच तिने डोळे उघडले. प्रश्नचिन्ह तर तोंडावरच होतं. तिच्या नाक आणि भुवयांच्या मध्ये आलेली फट जणू हे सांगत होतं की संग्रामला काय म्हणायचंय हे तिला त्याच्याच तोंडून पुन्हा जाणून घ्यायचंय. ह्या कॉक्रोचची बायको आहेस ना, सो तू पण त्याच फॅमिलीत मोडतेस. जर आम्ही कॉक्रोच आहोत मग आमची बायको म्हणून तुझं पण तसंच काहीसं नाव असेल ना. वाईफ ऑफ कॉक्रोच कसं वाटतंय? एकदम भारी आहे ना. संग्राम मिश्किलपणे हसतच म्हणाला. त्याचं ते मिश्किलपणे हसणं मात्र अंजलीला राग देऊन गेलं. मागे धरलेले हात अंजली सोडवू पाहत होती, पण वाघाच्या पंजातून सुटणं काही शक्य नव्हतं तिला. पण तरीही त्यातल्या त्यात संग्रामने तिला प्रयत्न करू दिला. शेवटी तिची ती थकली आणि तिचे हातसुद्धा दुखू लागले. तसं तिने प्रयत्न करणं सोडून दिलं. माझ्यावर अशी जबरदस्ती करून तुला असं वाटत असेल की मी तुला माफ करेल आणि पुन्हा आपलंसं करेल, पण तू खूप मोठ्या गैरसमजात दबतोयस. मनातून उतरून गेलेली व्यक्ती पुन्हा मनात घर करू शकत नाही, ही गोष्ट समजून घे. जसा आलायस तसा निघून जा इथून. आपापर्यंत मला ही गोष्ट न्यायची नाहीये. ही इज अ कार्डियक पेशंट नाव, अगदी दबक्या आवाजातच ती म्हणाली. तिच्या त्या वाक्याने संग्राम आतून खरा तर दुखावला होता, पण चेहऱ्यावर असे भाव होते जणू अंजलीच्या कसल्याही वक्तव्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही. तो तिच्या त्या सुंदर अशा चेहऱ्याला बघण्याचं काम करत होता, तर ती त्याला राग दाखवण्याचं काम करत होती. सॅगी, लीव्ह मी, दात चावतच ती म्हणाली. आवाज अजूनही दबकाच होता. तू सोडू शकतेस आम्हाला, पण आम्ही सोडू शकत नाही तुला, कारण खूप प्रेम करतो आम्ही तुझ्यावर. इतकं प्रेम तो आर्यन रेड्डीसुद्धा तुझ्यावर करू शकणार नाही. खूप चुकीचा निर्णय घेतेस तू. संग्रामचा स्वर पूर्णपणे बदलला होता. थोडा कंठ दाटून आला होता. पण रडायचं नाही, फक्त भिडायचं.
हा राजकारणी गुण त्याच्या संपूर्ण रक्तात भिनला होता. तो माझ्यावर किती प्रेम करतो हे मला चांगलंच माहिती आहे. खूप आधीपासून ओळखते मी त्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो तुझ्यासारखा अजिबात नाही, म्हणून मला तो आवडतो. संग्रामच्या नजरेला नजर मिळवतच ती म्हणाली. संग्रामने तिचे मागे धरलेले हात सोडले. हलकीशी कळ तिला तिच्या दंडातून जाणवू लागली. संग्रामने तिचे दोन्ही दंड अगदी तिथेच दाबले जिथून तिला कळ जाणवत होती. त्याने असं काही करताच तिचं दुखणं लगेचच थांबलं. तिने त्याच्या हातातून स्वतःचे दंड सोडवून घेतले आणि त्याच्यापासून लांब झाली. घाई गडबडीत तिने बेड शेजारील ड्रॉवर उघडला आणि त्यात ती असं काहीसं शोधू लागली जे दाखवून संग्राम तिच्यापासून लांब राहील. फर्स्ट एड बॉक्स, सिरिंज आणि वेगवेगळ्या औषधांच्या बाटल्या ह्या व्यतिरिक्त तिच्या त्या ड्रॉवरमध्ये काहीच नव्हतं. संग्राम आपल्या मागे येऊन उभा राहिलाय ह्याची जाणीव तिला झाली. तसं रिकामे सिरिंज घेऊन तिने एका बाटलीत खुपसलं. आम्हाला तुझ्यासोबत बोलायचंय, शांतपणे. एकदा आम्हाला बोलू दिलंस तर ते तुझ्यासाठी खूप चांगलं असेल, संग्राम तिला म्हणाला. अंजली मात्र त्याला पाठमोरी उभी होती. तिचं नक्की काय सुरू आहे ह्याची जाणीव संग्रामला नव्हती. त्याने तिच्या कमरेभोवती हात नेत तिला स्वतःच्या दिशेने वळवलं. तसं हातात असलेले इंजेक्शन तिने संग्रामच्या दंडावर खुपसण्याचा प्रयत्न केला. संग्रामने तिचा तो हात तसा हवेतच पकडून धरला. तिच्याकडे रागात बघत त्याने तिच्या हातातून इंजेक्शन काढून घेतलं. असं काही करायचं होतं मग मगाशी आप्पा आलेले त्यांच्यासमोर शांत का बसलीस? अजूनही आमच्यावरच प्रेम करतेस तू, ही गोष्ट ॲक्सेप्ट कर. जर आज नाही ॲक्सेप्ट केलंस तर पुढे जाऊन पस्तावणार तू. कारण आम्ही सुद्धा शांत बसणाऱ्यातले नाही आहोत. आम्ही प्रत्येक क्षणी तुला मिळवण्याचा प्रयत्न करणार, कारण तू आमची कमजोरी होतीस आणि अजूनही आहेस. आणि हीच कमजोरी आम्हाला मुळापासून संपवणार हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. पण तरीही आम्ही स्वतःला नाही अडवू शकत. पण जे काही होईल त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तूच असणार. आम्ही मान्य करतोय की आम्ही काही गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध केल्यात, पण आमच्या परिवारासाठी त्या गोष्टी करणं आम्हाला भाग होतं. आणि त्याच व्यक्तीसाठी आम्ही केल्यात ज्या व्यक्तीने आपल्या चिमणीला मोठं केलं. राहिला प्रश्न आमच्या राजकारणाचा, तर ते आमच्या रक्तात भिनले. आम्ही नाही सोडू शकत. ते प्रोफेशन आहे ते आमचं. आम्ही यापुढेही तेच करणार जे आत्तापर्यंत करत आलोय. आमच्या वाटेत आडवं येणारं प्रत्येकाला आम्ही लुडकवणार, भले तो अर्णव रेड्डी असला तरी. पुढे जे काही होईल ते निभावून घेण्याची घट्ट ताकदसुद्धा आमच्यात आहे. कारण संग्राम पेशवे आहोत आम्ही. शेवटच्या श्वासापर्यंत समोरच्याला लढणार, त्याच्यासोबत भिडणार आणि जिंकण्यासाठी लढणार सुद्धा. हार आमच्या रक्तात नाही तर गळ्यात असतो. कारण विजय फक्त आणि फक्त आमचाच होतो. हा आमचा स्वतःवर असलेला कॉन्फिडन्स नाही तर ओव्हर कॉन्फिडन्स आहे. आणि आमचा हा ओव्हर कॉन्फिडन्स जो आधीही होता तो अजूनही आहे आणि ह्यापुढे सुद्धा राहील. सांग त्या अर्णव रेड्डीला. 1 महिना काय 2 महिने घे, पण आम्ही हे लग्न होऊच देणार नाही. आकाशात उडणाऱ्या विमानाला बोटाने पकडून जमिनीवर उतरवण्याची ताकद आम्ही आमच्यात ठेवतो. अर्णव रेड्डी तर फुलपाखरू आहे आमच्यासाठी, ज्याने आकाशात झेप नाही घेतली अजून. आणि जर घेतली असेल तर ती सुद्धा बापाच्या जीवावर. आमच्यापासून तर त्याने लांबच राहिलेलं बरं, स्पेशली तुझ्यापासून, संग्राम म्हणाला. त्याच्या कपाळावरील शिरा अक्षरशः ताणल्या होत्या. तो जास्त रागात असला तर त्याचा असा चेहरा अंजलीला दिसायचा. अंजली त्याचा तो राग बघतच राहिली. खरं तर अंजलीला आश्चर्याचा जबर धक्का बसला होता, कारण संग्रामने ती गोष्ट तिच्यासमोर बोलून दाखवली होती जी काही वेळापूर्वी अर्णवने त्याच्या गाडीमध्ये तिच्यासोबत शेअर केलेली. संग्राम एक एक पाऊल अंजलीच्या दिशेने टाकू लागला. ती एक एक पाऊल मागे टाकत होती. सॅगी स्टॉप दिस, ती म्हणाली. पण संग्राम काही थांबायचं नाव घेत नव्हतं. स्वतःला मागे मागे करत ती होती. बेडच्या काठड्याच्या किनारीला येऊन ती थांबली. अजून मागे जाण्याच्या नादात ती बेडवर पडली. बेडवरून उठून बसणार, पण त्याआधीच संग्राम तिच्यावर आडवा झाला. त्याला स्वतःपासून लांब करण्यासाठी तिने दोन्ही हात तिच्या आणि त्याच्यामध्ये आणले. त्याने तिचे दोन्ही हात पकडतच वर नेले. स्वतःचे गाल त्याने तिच्या गालावर चिटकवले. ओठ अगदी तिच्या कानाजवळ नेले आणि तिला म्हणाला, आय लव्ह यू. एक गरम हवेची फुंकर त्याने तिच्या कानात मारली. तिचे अंग संपूर्णपणे शहारून निघालं होतं. गालावर टसणारी त्याची दाढी तिला बुदबुल्या करू लागली होती. त्याच्या हातातून स्वतःचे हात सोडवण्याचा प्रयत्न ती आधी करत होती, पण तो इतका जवळ आलेला की तिने ते प्रयत्न करूनच सोडून दिलं. तिला त्याचा तो स्पर्श हवा असा वाटू लागला होता. ती भूतकाळात शिरली होती, जिथे ती संग्रामच्या कानात अशी गरम हवेची फुंकर मारत त्याला ती आय लव्ह यू बोलायची. फक्त तेवढ्यावरच ती नाही थांबायची, तर त्याचा कान दाताने चावून ती त्याला त्राससुद्धा द्यायची. अंजू, त्याच्या तोंडून ऐकू येणारा स्वर तिला थेट त्याच्या ओठांपर्यंत न्यायचा.
आणि तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले की त्या खोलीत फक्त आणि फक्त सॅगीचं नावाचा होणारा जप ऐकू यायचा, जो जप अंजली तोंडून असायचा. ते क्षण अंजलीच्या अंगावर एक रोमांच आणून गेला. आपसुकच तिचे हात संग्रामच्या पाठीवर गेले. तिच्या कपाळावर संग्रामने स्वतःचे कपाळ टेकवले. नाकसुद्धा तिच्या नाकावर येऊन त्याचं टेकलं होतं. दोघांनाही एकमेकांचे वाढलेले श्वास जाणवत होते. अंजलीने मात्र संग्रामच्या पाठीवर ठेवलेले हात स्वतःच बाजूला केले. सॅगी, उठ माझ्यावरचा, ती म्हणाली. ओठ अगदी ओठांना स्पर्शून जात होते. जो स्पर्श त्या क्षणी दोघांनाही हवा हवा असं वाटत होता. दोघांमधील वादविवाद, समज गैरसमज दूर राहिले. एकच भावना दाटून आली आणि ती म्हणजे प्रणयाची. आय लव्ह यू. तू फक्त आणि फक्त माझीच आहेस आणि माझीच राहणार, म्हणत संग्रामने स्वतःच्या ओठांनी तिच्या ओठांवर हलकासा दाब दिला. ती दोन्ही हात दोघांच्या मध्ये आणणार, पण त्याने तिला अडवले. करायचं सुद्धा आणि अडवायचं सुद्धा आहे, अशी संमिश्र भावना अंजलीची होती. पण संग्राम असं जवळ आल्यावर त्याला लांब ती करू शकत नव्हती. तिच्या तोंडून मादक स्वर ऐकण्यासाठी त्याचे सुद्धा कान आसुसले होते. तिला स्वतः दंग कसं करायचं हे संग्रामला खूप चांगल्या पद्धतीने माहिती होतं. तिच्या ओठांवरून तो तिच्या थेट मानेजवळ आला, जिथे हलकासा गंध त्या परफ्यूमचा येत होता, जो परफ्यूम संग्राम नेहमी तिच्यासाठी आणायचा. अजूनही मला आवडणाऱ्या गोष्टी सोबत घेऊन जगतेस तू, यावरून सुद्धा हे सिद्ध झालं की तू फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम करतेस, म्हणत त्याने तिच्या मानेवरून ओठ फिरवले. त्याचे ते ओठ एक वेगळी जादू तिच्यावर करू लागले होते. तिने तिचे हात खरं तर त्याला अडवण्यासाठी त्याच्याजवळ आणले होते, पण त्याच्या केसांवरून ती हात फिरवून त्याला अजून उत्तेजित करू लागली. जणू तिला नशा चढली होती. असं काहीसं तिचं झालं होतं. त्याने पुन्हा तिच्या हातात स्वतःचा हात गुंतवला आणि तिचा हात थेट त्याने वरती नेला. अंजलीच्या मोबाईलवर येऊन दोघांचा हात पडला. या मागे सुद्धा संग्रामचा काहीतरी डाव होता, कळेल पुढे. अंजली सुद्धा आपल्याला तितकाच प्रतिसाद देते हे बघून तिला आणखीनच स्वतःत त्याने गुंतवून ठेवलं. तिचे एक एक कपडे बाजूला केले, जणू तिच्या शरीरासाठी तो इतके वर्ष तहानलेला होता. इतक्या वर्षाचा विरह तो मिटवत होता. सॅगी. ओठांवर फक्त एकच नाव होतं. आवाज अगदी तसाच, जो संग्रामला अजून उत्तेजित करायचा. मादक आवाजात तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून तो आणखीनच पेटून उठला होता. आपण काय करतोय ह्याचा दोघांनाही क्षणभरासाठी विसर पडला होता. घामाच्या थेंबांनी दोघेही भिजले होते. एक घट्ट अशी मिठी अंजलीने संग्रामाला मारली. डोळे तिने मिटले. आज तिला शांत झोप लागणार होती, कारण खरंच ती तृप्त झाली होती. संग्रामने तिच्या गालावर ओठ टेकवले आणि तिला बघत तो तिच्या बाजूला तसाच रात्रभर जागा राहिला. सकाळी साधारण 9च्या दरम्यान अंजलीला जाग आली. अंग भरपूर जड झालं होतं तिचं. घाबरतच बेडवर उठून ती बसली. आपण एक वाईट स्वप्न बघितलं की संग्राम खरंच इथे आलेला हा विचार ती करू लागली. स्वतःच्या अंगावर कपडे बघून तिला आश्चर्य वाटलं. पळतच आरशासमोर येऊन ती उभी राहिली. मानेवर नजर ती फिरवू लागली होती. कसलीच निशाणी नव्हती. घाबरतच ती खोली बाहेर फिरू लागली. संग्राम खोलीत आहे का ती पाहू लागली. ओ शिट, मी काय वेडेपणा केला हा. अर्णवला कळलं तर माझा जीवच घेईल तो. डोकं धरतच ती स्वतःशी पुटपुटली. पण अजूनही ती गोंधळलेली होती. संग्राम खरंच आलेला की ते सगळं स्वप्न होतं हेच तिला कळत नव्हतं. रडवा चेहरा करत ती पुन्हा आरशासमोर येऊन उभी राहिली. एक नजर पुन्हा मानेवर तिने टाकली. जर असं काही झालं असतं तर त्याने लव्ह बाईट नक्कीच दिलं असतं. लव्ह बाईट नाही म्हणजे तो इथे नव्हताच. अंगावरील टी शर्ट वर करत इतर ठिकाणी काही निशाण दिसते का ते पाहू लागली, पण तसं काहीच नव्हतं. थेट बाथरूममध्ये शिरत ती शॉवरखाली येऊन उभी राहिली. अंग जड झालं होतं तिचं. हलक्याशा कळासुद्धा तिला ओटीपोटातून जाणवत होत्या. जास्त विचार न करता तिने आंघोळ आटोक्यात घेतली आणि थेट बाहेर पडली. क्लिनिकमध्ये जायला तिला भरपूर उशीर झाला होता. वडिलांसोबत न बोलताच घाई गडबडीतच ती घराबाहेर पडली. क्लिनिकमध्ये न जाता तिने आद्याचं घर गाठलं. नेहमीप्रमाणे राजने दरवाजा उघडला. रातचा अवतार ती बघतच राहिली. शर्टाची बटणं उघडीच होती. टायचा तर हातात चोळावोळा करून तो उभा होता. खाली पॅन्ट तर घरचीच होती. शाळेत जायला परत रडतोयस ना, अंजलीने राग दाखवतच विचारलं. अंजलीला बघून पोटात गोळाच आला त्याच्या. डोळ्यांवरून हात फिरवत त्याने तोंड पुसलं. शाळेत नाही जायचं म्हणून आद्याला त्रास देण्याचं काम त्याचं सुरू होतं, पण अंजलीला बघून त्यालाच त्रास होऊ लागला. आई, लवकर रेडी कर मला, उशीर होतो शाळेत जायला, मोठ्यानेच तो ओरडला आणि अंजलीला बघून तो आत पळाला. तुम्ही या ना आत, आद्या दारात येतच म्हणाली. अंजलीने घरात पाऊल टाकले. सोफ्यावर बसलेल्या आईसाहेबांना ती बघतच राहिली, ज्यांच्याकडून राज स्वतःचे कपडे घालून घेत होता. मम्मी. आईसाहेबांच्या शेजारी बसलेल्या छकोलीने अंजलीला आवाज दिला.
हा आश्चर्याचा दुसरा धक्का तिच्यासाठी होता. मम्मी मम्मी, संतूर संतूर. राज मुलाखतीतील गाणं गुणगुणू लागला. थोडीफार तशीच नक्कलसुद्धा तो करत होता. हलकीच कंबरसुद्धा त्याने हलवली. वेडा. आद्याने हसतच राजच्या डोक्यावर मारलं. असं डोक्यावर नाहीये मारायचं त्यांच्या, आईसाहेब ओरडल्या. आद्याने तोंड पाडलं. आद्या, मला गरमागरम नाश्ता हवाय. ओले केस टॉवेलने पुसतच संग्राम तिथे आला. अंजलीच्या बाजूला उभ्या असलेल्या आद्याच्या हातात त्याने टॉवेल टेकवलं. अंजलीकडे बघून त्याने न बघितल्यासारखं केलं होतं. संतूरवालं गाणं कोण गात होतं रे? संग्रामने राजच्या डोक्यात हलकेच मारत विचारलं. संग्राम, नका ना मारू त्यांच्या डोक्यात. आईसाहेबांनी संग्रामला सुद्धा दम दिला. लाज बोलला, छकुली म्हणाली. तुला मी परत हॉस्पिटलमध्ये सोडून येईल हं? राज छकुलीला राग दाखवत म्हणाला. छकुली लाज बोलली म्हणून भयंकर राग आला होता त्याला. त्याचा राग बघून छकुलीने ओठ दुमडले. अंजलीने तिला जवळ घेतलं. छकुली रडली की मोठे पप्पा आपल्याला पण रडवतील ही भीती राजला वाटली. त्याने संग्रामकडे पाहिले. संग्राम रागातच त्याच्याकडे बघत होता. चुकून, छोटंसं तोंड करतच राज त्याला म्हणाला. संग्रामने त्याच्यावरून नजर हटवली. आई, मला डब्यात शिरा दे. राज मोठ्यानेच ओरडला. टेबलवर असलेलं संग्रामचं परफ्यूम त्याने संग्रामच्या हातात आणून दिलं आणि स्वतःचा हात वर केला. तुला पण सवय आहे का परफ्यूमची? संग्रामने त्याला विचारलं. आवडतं मला. केसांवरून हात फिरवतच राज त्याला म्हणाला. संग्रामने त्याच्या कपड्यावर परफ्यूम फवारला. काल रात्री मज्जा आली ना? संग्रामने तिरपी नजर अंजलीवर फिरवतच विचारलं. त्याने असा प्रश्न करताच अंजली घाबरली. म्हणजे ते स्वप्न नव्हतं? अंजलीची पुन्हा स्वतःच्या मनासोबत प्रश्नमंजुषा सुरू झाली. तोच, हां, मी आज लातली पण तुमच्या बाजूला झोपणार, छकुली म्हणाली. मोठे पप्पा, मी पण तुमच्या बाजूला झोपणार. आपण आज रात्री पण मज्जा करायची आणि संडेला पिझ्झा पार्टी करायची, राज म्हणाला. काल रात्री तू इथे होतास? अंजलीने प्रश्न केला. संग्राम तर शांतच बसून राहिला. आद्या संग्राम आणि अंजलीसाठी ब्रेकफास्ट घेऊन आली. पीप पीप मोठ्याने गाडीचा हॉर्न वाजल्याचा आवाज आला. आद्याच्या हातून नाश्ता न घेताच अंजली बाहेर पळाली. तिच्यासोबत राजसुद्धा. कोण आहे बरं? कारमध्ये कोण लपलंय हे राजला दिसत नव्हतं. तो स्वतःशीच पुटपुटला. क्रमशः कोण आलं असेल कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.